विद्यार्थ्यांनो, सर्वांना जय येशू. आजच्या आपल्या धर्मशिक्षणाच्या सुरुवात आपण एका प्रार्थनेद्वारे करूया. सर्वजण आपले हात जोडा आणि डोळे मिटवा. हे आमच्या परमेश्वरा, सृष्टीकर्ता, आम्ही तुझे लेकरे तुला हाक मारतो. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांना तुझ्या ज्ञानाने भरून दे, जेणेकरून आम्ही जे काही शिकत आहोत ते सर्व आम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्यावे आणि आमचे जीवन त्या प्रकारे जगण्यासाठी आम्हाला तूच मदत कर. हे प्रभुदेवा, आम्हा सर्वांना आजच्या धर्मशिक्षणामध्ये जे काही आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत ते सर्व समजण्याची बुद्धी आम्हाला दे. म्हणून आम्ही हे आमची छोटीशी प्रार्थना तुझ्या पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. विद्यार्थ्यांनो, मला वाटते तुम्ही सर्व मागच्या धर्मशिक्षणामध्ये आपण जे काही शिकलो आणि तुम्हाला प्रश्न दिले गेलेले होते त्याचे उत्तर तुम्ही शोधून काढले आणि लिहिले आहात असे मला वाटते. आज आपण नवीन मुद्द्याकडे वळूया. काय तुम्ही सांगू शकता की ईश्वरी पुण्य कोणते आहेत? मला वाटते तुम्हाला माहित आहे. ते आहे विश्वास, भरोसा आणि प्रेम. आणि मला वाटते की तुमच्या सर्वांच्या घरी जेव्हा तुम्ही कौटुंबिक प्रार्थना करता तेव्हा तुम्ही हे प्रार्थना सुद्धा म्हणत असाल, प्रार्थना करत असाल की श्रद्धेची प्रार्थना, आशेची प्रार्थना, प्रेमाची प्रार्थना. हे प्रार्थना आपण आपल्या घरी किंवा आपल्या देवळात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या प्रार्थनेमध्ये आपण हे प्रार्थना म्हणत असतो. तर आपण त्याच्याबद्दल आज मनन चिंतन करूया. आता आपण पहिला मुद्दा बघूया, विश्वास. विश्वास काय आहे? जो परमेश्वर स्वतःला प्रकट केले त्या परमेश्वराला मानवाचे परिपूर्ण समर्पणाद्वारे प्रत्युत्तर म्हणजे विश्वास होय. परमेश्वर सृष्टीकर्ता आपला संरक्षण आहे, म्हणून आपण त्याला ओळखावे, प्रेम करावे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून श्रद्धेने जीवन जगावे. या सर्व कामामध्ये आपल्याला विश्वासच मदत करतो. म्हणून आपण विश्वास हे जे देणगी आहे, परमेश्वराची देणगी, त्यासाठी आपण आग्रह केला पाहिजे. त्यासाठी आपण परमेश्वराकडून मागितले पाहिजे की हे देवा, तुझे जे दान आहे, देणगी, विश्वास, ते मला दे, जेणेकरून मी तुला ओळखावे, प्रेम करावे, तुझ्यावर विश्वास ठेवावे. म्हणून आपण विश्वासात वाढण्याची प्रयत्न करण्यासाठी, परमेश्वराची देणगी आपण स्वीकार करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये त्याचे अनुकरण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हेच आपल्याला विश्वास शिकवतो. दुसरा मुद्दा, ईश्वरी देणगी. त्याच्यात आपण बघतो आहोत भरोसा. विश्वास आपल्याला भरोसाकडे नेतो. परमेश्वर सर्वशक्तिमान, करुणामय आणि प्रतिज्ञेमध्ये निष्ठावान आहे. आम्हास परमेश्वर कृपेने आणि अनुग्रहाने आम्हाला भरून दे, कृपा दे. ही जो दृढ विश्वास आहे तेच म्हणजे भरोसा. आणि सुद्धा परमेश्वर आम्हा सर्वांना त्याचे लेकरे म्हणून जगण्यासाठी आणि तारण प्राप्त करण्याचा मार्ग
आम्हाला तो दाखवणार आहे, तोच आम्हाला तारणाकडे नेणारा मार्ग दाखवील, अशी अपेक्षा ठेवणे सुद्धा भरवसा आहे. आणि परमेश्वर आम्हा सर्वांना सर्वदा सर्व गोष्टीमध्ये आपला संरक्षण आहे, ही दृढ विश्वास ठेवणे सुद्धा भरवसा आहे. निराशा ही भरोशाविरुद्ध पाप आहे, म्हणून निराशामध्ये आपण नसलं पाहिजे. हमेशा नेहमी आपण ईश्वरीय देणगी भरोसेमध्ये आशेमध्ये जगले पाहिजे. म्हणून इथे आपल्याला हेच समजलं जाते की भरोसा परमेश्वरावर जी आपली भरोसा आहे ते आपल्याला परमेश्वरावर सर्व काही गोष्टीमध्ये सदा सर्वदा त्याच्यामध्येच आपण परिपूर्ण रीतीने आपले सर्व विचार, आपण जे काही करतो ते सर्व त्याच्यावरच आपण ठेवतो, अवलंबून असतो. आणि हे आपण मनामध्ये ठेवतो की देवच परमेश्वर माझ्यासाठी संरक्षण आहे, तोच माझ्या जीवनामध्ये सर्व काही वेळेवर सर्व काही ठीक करणार आहे, अशी आपण जे आशा आपल्या मनात ठेवतो तीच आहे भरोसा. आता आपण ईश्वरीय पुण्यातील तिसरा मुद्दा बघूया, प्रेम. परमेश्वर प्रेम आहे. परमेश्वर आम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि त्या प्रेमाची परतफेड म्हणून आपण सर्व परमेश्वरावर प्रेम करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि पूर्ण हृदयाने परमेश्वरावर प्रेम करणे आणि आपल्यासारखेच दुसऱ्यांवर प्रेम केल्यास ईश्वरीय पुण्य प्रेम आम्हाला सक्षम बनवितो. म्हणून आम्हाला परमेश्वरावर प्रेम करीत आणि एक दुसऱ्यावर प्रेम करीत जीवन जगले पाहिजे, कारण की परमेश्वर प्रेम आहे. परमेश्वराचे प्रेम आपल्यामध्ये असेल तर खरोखरच आपण सुद्धा एक दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. म्हणून या मुद्द्यामध्ये आपल्याला हेच शिकवले जाते की आपण परमेश्वरावर प्रेम केले पाहिजे आणि आपल्यासारखे आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आता आपण इथं बघितलं आहोत ईश्वरीय गुण, ईश्वरीय देणगी, विश्वास, भरोसा आणि प्रेम. तुम्हाला समजले ना? मला वाटते तुम्हाला हे आता जे काही मी समजावून सांगितले तुम्हाला समजले आहे. आता आपण नवीन मुद्द्याकडे वळूया. परमेश्वराची उपासना आपले कर्तव्य. परमेश्वर सृष्टिकर्ता असल्यामुळे आपण त्याची आराधना केली पाहिजे. परमेश्वराची आराधना करणे हे आपले कर्तव्य आहे. केवळ परमेश्वराची आराधना करणे आणि प्रार्थना आणि आराधनाच्या माध्यमाने आपण आपले विश्वास प्रकट करतो. पहिली आज्ञा आपल्याला हेच सूचित करते की आपण परमेश्वर, आपले सृष्टिकर्ता परमेश्वराची आराधना केली पाहिजे. मिसा बलिदान आणि इतर उपासना विधी परमेश्वराची आराधना करण्यास आम्हाला मदत करते, सहायता करते. म्हणून आपण एकाच परमेश्वराची, सृष्टिकर्ता परमेश्वराची आराधना केली पाहिजे. आता आपण एक उदाहरण बघूया. एकदा शैतान येशूजवळ येऊन त्याला म्हटले की त्याला प्रणाम करून त्याची आराधना केली पाहिजे. परंतु येशूने आज्ञा दिली, शैताना चालता हो, लिहिले आहे, परमेश्वराची आराधना करा आणि त्याचीच सेवा करा. हे आपण संत मत्ती शुभवर्तमान अध्याय 4
वचन 10 मध्ये बघतो. आणि इथे प्रभू येशू आपल्याला हेच शिकवितो की परमेश्वराची आराधना करणे किती महत्वाचे आहे. म्हणून आपण परमेश्वरा व्यतिरिक्त कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीला आराधना करू नये आणि अशा प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. आपण एकाच परमेश्वरावर आराधना करून जीवन जगले पाहिजे. जेव्हा आपण या प्रलोभनापासून कोणत्याही व्यक्ती या वस्तूची आराधना करणे या प्रलोभनापासून आपण जेव्हा दूर राहतो तेव्हाच आपण पहिल्या आज्ञाचे अनुसरण करू शकतो, त्याला पाळू शकतो. म्हणून आपल्याला हे शिकवले जाते की पहिल्या आज्ञाचे आपल्याला पालन करायचे असेल तर आपण कोणत्याही वस्तू या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये ईश्वराचे स्थान नाही दिले पाहिजे. जर आपण ईश्वराऐवजी त्यांना स्थान देतो तर आपण पहिल्या आज्ञाच्या अनुसरण करू शकणार नाही. हेच आपल्याला शिकवते. म्हणून आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे की एकच परमेश्वर सृष्टिकर्त्याची आपण उपासना केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, त्याला धन्यवाद दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आता आपण बघूया संतांच्या सन्मानाबद्दल. परमेश्वराची केवळ आपण आराधना केली पाहिजे हे आपल्याला माहित आहे, परंतु आपण संतांची मूर्तीची प्रतिष्ठा आपल्या देवळात किंवा आपल्या घरामध्ये आपण करतो तर आपल्याला लोक म्हणू शकतात की तुम्ही त्याची आराधना करीत आहात, परंतु हे खरे नाही. आपण संतांची आराधना करीत नाही, त्यांचा आपण सन्मान करतो. आपण त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा प्रतिष्ठित करतो हे केवळ त्यांच्या जीवनाची आठवण करण्यासाठी, त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्यासाठी आणि ते आपल्याला मध्यस्थ आपण त्यांच्याकडून मध्यस्थ मागण्यासाठी आपल्याला मदत करतात. म्हणून ते आपण त्यांची आराधना करीत नाही, त्यांना फक्त आपण सन्मान देतो. आणि आपण बघतो आहोत ते जेव्हा या जगामध्ये जगत होते ते आपल्याला एक चांगले उदाहरण दिले. त्यांनी परमेश्वराची इच्छा अनुसार जीवन जगले. ते सर्व ख्रिस्तीय जीवनाच्या एक चांगले अनुकरण केले. ते चांगल्या प्रकारे ख्रिस्तीय जीवन जगले आणि स्वर्ग प्राप्त केले आहे. परमेश्वरासमोर ते आपल्यासाठी मध्यस्थ करण्याचे सामर्थ्य आहे त्याला. म्हणून आपण त्यांना सन्मान करतो. आम्ही त्याची आराधना करीत नाही. म्हणून ते मूर्तीपूजा किंवा ते पहिल्या आज्ञेच्या विरुद्ध पाप नाही. पाप तेव्हा होऊ शकला असता जेव्हा आपण त्याची आराधना केली असतो, पण आपण फक्त आराधना कोणाची करतो? एकाच परमेश्वर सृष्टीकर्ता परमेश्वराची आराधना करतो आणि या सर्व संतांना आपण मान सन्मान देतो. म्हणून आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे की आपण कोणत्याही संतांची पूजा करत नाही, आराधना करत नाही, पण त्यांचा सन्मान करतो. मुलांनो, आपल्याला परमेश्वराला पूर्ण मनाने आपण आराधना केली पाहिजे. पूर्ण आत्म्याने परमेश्वराला आपण पहिले स्थान दिले पाहिजे आपल्या जीवनामध्ये. पूर्ण अंतःकरणाने आपण परमेश्वरालाच आपल्या जीवनामध्ये घेऊन आपण जीवन जगले पाहिजे. तेव्हा आपण एक खरे ख्रिस्तीय जीवन जगू शकतो आणि जगण्यास आपल्याला मदत होते. म्हणून आता आपण इथे दुसरा धडा समाप्त करतो आहोत आणि या धड्यामध्ये आपण बघितलो आहोत प्रभू परमेश्वर एका पहिल्या आज्ञेची आपण कशा प्रकारे पाळले पाहिजे आणि कोणकोणते पाप आहेत ते सर्व आपण इथे बघितलं.
परमेश्वराने दिलेले गुण किंवा देणगी कोणती आहे ते आपण बघितलं. आणि मागच्या धर्मशिक्षणामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले होते आणि आता पुन्हा 2 प्रश्न उरलेले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आपल्या धड्यामधून शोधून काढा आणि लिहा. आपण आज एक निर्णय घेऊया. पवित्र बलिदानमध्ये आपण संपूर्ण मनाने भाग घेऊन आपण जीवन जगू. जेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा पवित्र बलिदानामध्ये भाग घेतो तो संपूर्ण मनाने भाग घेईल असे आपण आज निर्णय घेऊ. आणि विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या घरी कौटुंबिक प्रार्थना असताना किंवा आपल्या देवळात जेव्हा आपण प्रार्थनेसाठी जातो आपण श्रद्धेची प्रार्थना, आशेची प्रार्थना आणि प्रेमाची प्रार्थना म्हणतो, प्रार्थना करतो. ही प्रार्थना जी आहे आपल्या पुस्तकात दिलेली आहे, तुम्ही पाठांतर करा आणि रोज तुम्ही ते मनात तुमचे प्रेम, तुमची श्रद्धा, तुमची आशा परमेश्वरासमोर प्रकट करण्याची कोशिश करा, प्रयत्न करा. आणि प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद देईल.